मुंबई गोवा महामार्गाचं काम मागच्या 17 वर्षांपासून रखडलंय। अनेक मंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत नाहीये आणि आज युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे याच महामार्गाची पाहणी करण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये येत आहेत। आदित्य ठाकरे जिथून पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत त्या डोलवी परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती एक नाही दोन नाही तर शेकडो खड्डे पुन्हा एकदा दिसून येत आहेत। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणवासियांचा जो प्रवास असेल हा याच खड्ड्यामधून होणार असल्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे या पाहणीच्या नंतर संबंधित विभागाला कसं धारेवरती धरणार हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। डोलवी परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आहेत ते थोड्याच वेळात रायगडमध्ये दाखल होतील। खरं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या डोलवी परिसरामधून ते या मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीला सुरुवात करणार आहेत। सध्याची इथली परिस्थिती आपण बघितली तर डोलवी या परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यातून आपण बघितलं तर अनेक वाहन चालक कसा जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत हे दृश्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहू शकता। मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची देखील वर्दळ या महामार्गावरनं सुरू असल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्याची चाळण होत असते। यंदा देखील मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात हे खड्डे पडलेत आणि त्यामुळे कामाचा निकृष्ट दर्जा आहे तो समोर आलेला आहे। मागील 17 वर्षापासून हा महामार्गाचं काम आहे तो सुरू आहे, मात्र अद्यापही या महामार्गाचं काम आहे ते रेंगाळलेल्या स्थितीत पाहायला मिळते। आदित्य ठाकरे थोड्याच वेळात या महामार्गाच्या पाहणीला सुरुवात करतील, मात्र सुरुवातीपूर्वी ते डोलवी परिसरामध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलं तर जे खड्डे पडलेत तिथून या पाहणीला सुरुवात करणार आहेत आणि त्यानंतर अधिकाऱ्यांची ते झाडाझडती घेणार आहेत। माणगाव आणि इंदापूरच्या रखडलेल्या बायपासचा देखील ते आढावा घेणार आहेत। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव सणासाठी मुंबईकडून कोकणात येणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास कशा पद्धतीनं या खड्ड्यातनं होतोय हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। तर सध्या आदित्य ठाकरे हे रायगडमध्ये पोहोचलेत तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी सध्या मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील या ठिकाणी आहेत। गेल्या 17 वर्षांपासून जो मुंबई गोवा महामार्ग रखडलेला आहे याच महामार्गाची ते पाहणी करणार आहेत। या संदर्भात विनायक राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। गेल्या 20 वर्षांपासून मुंबई गोवा हायवेची वाताहत झालेली आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया विनायक राऊतांनी दिली। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची जी वाताहत झालेली आहे आणि परिणामी लाखोच्या संख्येने कोकणवासिया ये जा करणाऱ्या कोकणवासियांना जो त्रास सहन करावा लागतो, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या ह्या दयनीय अवस्थेच्या बाबत आज प्रत्यक्ष शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे हे या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांची पाहणी करणार आहेत आणि नक्कीच त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासनाला जाग येईल आणि हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं जे काय खड्ड्यांचं शुल्क जे मागे लागलेलं आहे आम्हा कोकणवासियांच्या पाठीशी तो दूर होईल अशी मला खात्री आहे।